उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पक्षाच्या बैठकीत अजित पवारांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे। नगरपालिका निवडणुकीत मंत्र्यांनी दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली असती तर नक्कीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा निवडून राष्ट्रवादीला निवडून आणता आल्या असत्या, अशी नाराजी अजित पवारांनी व्यक्त केल्याची माहिती आहे। मंत्री बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील आणि नरहरी झिरवळ तसंच परभणी जिल्ह्यातील आमदार राजेश विटेकर यांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। माजी मंत्री बाबा आत्राम यांच्याबाबत देखील अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पक्ष पाठीशी राहून देखील गडचिरोली जिल्ह्यामध्ये अपेक्षित काम झालं नसल्यानं अजित पवार नाराज आहेत। सर्व ताकद देऊन देखील निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नसल्यानं अजित पवार नाराज असल्याची माहिती आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, अजित पवार यांनी बैठकीत मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली असल्याचं कळतंय, काय अपडेट? खरं तर कॅबिनेटच्या दिवशी, ज्या दिवशी कॅबिनेट होते त्या दिवशी सगळे मंत्री उपस्थित असतात, म्हणून त्या दिवशी संध्याकाळी अजित पवार यांच्या वतीनं त्या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं जातं। खरं तर अजून पुढे निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकांच्या पूर्वी अशा पद्धतीनं अजित पवार यांनी त्यांच्या मंत्र्यांना झापणं ही एक मोठी गोष्ट मानली जाते आहे। नगर परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जर मंत्र्यांनी योग्य पद्धतीनं काम केलं असतं तर शिंदेपेक्षा जास्त जागा आपल्याला जिंकून आणता आल्या असत्या, हे त्यांचं वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणजे राष्ट्रवादीची स्पर्धा आता जर कुणाशी सुरू असेल तर ती विशेषत्वाने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशी सुरू आहे, हे यावरून स्पष्ट दिसून येत आहे। ज्या अर्थी त्यांनी राष्ट्रवादी पक्ष हा तिसऱ्या क्रमांकाचा जरी पक्ष राहिलेला असला तरी त्यावर अजित पवार हे समाधानी दिसत नाही। त्यांनी आपले सगळे मंत्री जे आहेत, बाबासाहेब पाटील असेल, मकरंद पाटील असेल किंवा नरहरी झिरवळ, बाबा आत्राम, या सगळ्यांना त्यांच्या या बैठकीमध्ये कुठेतरी एक प्रकारचा सवाल उपस्थित केलेला आहे की तुम्हाला जर पक्ष सगळ्या प्रकारची ताकद देत असेल, तुमच्या पाठीशी जर उभं राहत असेल तर म्हणावा तसा परफॉर्मन्स का दिसत नाही, असा सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे एकूणच कालची बैठक ही अत्यंत महत्त्वाची आणि त्याच पद्धतीनं वादग्रस्त सुद्धा म्हणता येईल, कारण थेट अजित पवार यांनी त्यांच्या मंत्र्यांना या बैठकी दरम्यान प्रश्न उपस्थित करत त्यांच्या कामगिरीवर सवाल उपस्थित केलाय। बरं, प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पुण्यामध्ये भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत 115 उमेदवारांची नावे ठरली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काल उशिरा मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील आणि कोर कमिटी सदस्यांच्या बैठकीत 115 उमेदवारांची यादी निश्चित झाल्याची माहिती आहे। तर शिवसेनेला 15 पेक्षा जास्त जागा देण्यास भाजप तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।